सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. तर आजचा आपला विषय आहे बुद्ध सर्वज्ञ आहेत. बुद्ध सर्वज्ञ आहेत. उपक आजीवक याची गोष्ट. आणि गोष्ट आहे उपक आजीवक जे होते त्यांची ही गोष्ट. तर धम्मपदामध्ये गाथा क्रमांक 353 म्हटलेली आहे. सब्बाभिभू सब्बविदू हस्मी सब्बेसु धम्मेसु अनुपलितो सब्बजहो तन्नखये विमुक्तो स्वयं अभियाय कमुदिसेय. ठीक आहे. तर ह्या गाथेचा अर्थ अशा प्रमाणे आहे. मी सर्वांना परास्त केलेले आहे. मी सर्वांना परास्त केलेले आहे. मी सर्व काही जाणतो. मी सर्वज्ञ आहे. मी सर्व गोष्टींचा जाणकार आहे. मी सर्व धर्मापासून तृष्णा इत्यादी पासून अलिप्त आहे. आणि मी सर्व धर्मापासून तृष्णा इत्यादी पासून अलिप्त आहे. मी सर्व त्यागी आहे. सर्व त्यागी आहे. मी तृष्णेचा क्षय केलेला आहे. म्हणूनच मी विमुक्त आहे. सर्व ज्ञान प्राप्त केल्यामुळे मी कोणाला आपला गुरु म्हणून सांगू. सर्व ज्ञान तर मी प्राप्त केलेलं आहे आणि म्हणून मी आपला गुरु कोणाला म्हणून सांगू. ही धम्मदेसना शास्त्रांनी तथागतांनी बुद्धगयेपासून वाराणसीला जात असताना मार्गात उपक आजीविकेला उद्देशून म्हटलेली आहे. जेव्हा भगवान बुद्धगयेपासून वाराणसीला जात होते तेव्हा जात असताना मार्गामध्ये त्यांनी उपक आजीविकाला उद्देशून म्हटलेली आहे. जेव्हा भगवान बुद्धांनी बुद्धत्वाची प्राप्ती झाली तेव्हा 7 आठवडेपर्यंत आपल्या बुद्धत्वाचा आनंद घेत बुद्धगयेत राहिले. जेव्हा भगवान बुद्धांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली होती तेव्हा ते आपल्या बुद्धत्वाचा आनंद घेत 7 आठवड्यापर्यंत बुद्धगयालाच थांबलेले होते. त्यानंतर पात्र चिवर घेऊन धम्मचक्र प्रवर्तनासाठी ते बाहेर पडले. त्यांनी पुष्कळ विचार केला की हा जो धम्म आहे हा खूप कठीण आहे. साधारण लोक हा पालन करू शकतील का, फॉलो करू शकतील का. त्यांनी खूप विचार केला लोकांपर्यंत पोहोचवायचं की नाही पोहोचवायचं. 7 आठवडे त्यांनी विचार केल्यानंतर मग त्यांनी विचार केलं की नाही, मला जो ज्ञान मिळाला आहे तो मला दुसऱ्यांसोबत, माझ्या साधारण जनतेसोबत, लोकांसोबत, दुःखी जनतेसोबत शेअर करायलाच पाहिजे, सांगायलाच पाहिजे. त्यानंतर त्यांनी पात्र चिवर घेऊन धम्मचक्र प्रवर्तनासाठी ते बाहेर पडले. आणि धम्मचक्र प्रवर्तनासाठी मग ते बाहेर पडले. मात्र प्रथमतः हा धम्म मी कोणाला सांगू. आणि जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा त्यांनी विचार केला की मी हा जो धम्म आहे, ज्या धम्माचं मला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, हा मी कोणाला सांगू. ह्या विचाराने आपल्या काही पूर्व उपाध्यायांची त्यांनी आठवण केली. आणि ह्या विचाराने मग त्यांनी आठवण केली की माझे जे 2 गुरु होते, आलारकालाम आणि रुद्रकराम पुत्त, तर मी ह्यांना आपलं हा जो धम्म आहे तो जाऊन सांगायला पाहिजे. त्यात आलारकाराम व उद्दक रामपुत्र होते. ते जे त्यांचे 2 गुरु होते त्याच्यामधून 2 गुरु जे होते ते होते आलारकालाम आणि उद्दक रामपुत्र होते. परंतु शास्त्रांना असे आढळले की त्या दोघांचेही नुकतेच देहावसन झालेले आहे. परंतु शास्त्रांना असे कळले की त्या दोघांचेही नुकतेच देहावसान झालेले आहे. नंतर त्यांनी आपल्या पंचवर्गीय शिष्यांची आठवण केली व त्यांना असे आढळले. नंतर त्यांनी आपले म्हणजे सुरुवातीला जेव्हा ते 6 वर्षापर्यंत त्यांनी कठीण तपस्या केली होती तेव्हा त्यांच्यासोबत होते 5 शिष्य. त्या 5 शिष्यांची, त्या पंचवर्गीय शिष्यांची त्यांनी आठवण केली. आणि नंतर त्यांना असे आढळले की ते वाराणसी जवळ मृगदाय वनामध्ये विहार करीत आहेत. आणि नंतर त्यांना असे कळले की हे माझे 5ही शिष्य वाराणसी जवळ मृगदाय वनामध्ये विहार करीत आहेत. म्हणून शास्त्रांनी त्या पंचवर्गीय शिष्यांनाच आपण आपल्या धम्माचा प्रथम उपदेश करावा. म्हणून त्यांनी मग निश्चय केला की हे जे माझे पंचवर्गीय शिष्य आहेत यांनाच मी माझं हा धम्माचा प्रथम उपदेश करणार. ह्या हेतूने वाराणसीकडे ते निघाले. आणि ह्या हेतूने ते बुद्धगयेपासून वाराणसीकडे जायला निघाले. वाराणसीच्या मार्गात 18 योजन दूर गेल्यानंतर त्यांना उपक नावाचा एक आजीवक भेटला. वाराणसीचा जो मार्ग होता त्याच्यामध्ये 18 योजन दूर गेल्यानंतर त्यांना उपक आजीवक नावाचा एक
उपक नावाचा एक आजीवक भेटला. त्या आजीवक उपकाने शास्त्रांना विचारले, आयुष्यमान आपली सर्व इंद्रिये प्रसन्न दिसत आहेत. तो जो आजीवक होता त्यांनी शास्त्रांना विचारलं, आयुष्यमान आपली सर्व इंद्रिये प्रसन्न दिसत आहे, आपल्या शरीरातून दिव्य परिशुद्ध आभा प्रकट होत आहे. त्यांनी विचारलं की आपल्या शरीरातून दिव्य परिशुद्ध आभा प्रकट होत आहे, आपली कांती अतिशय तेजोमय आहे. आपली जी कांती आहे ती अतिशय तेजोमय आहे. आपण कोणत्या उद्देशाने प्रवर्जित झालेले आहात? आणि त्या आजीविकाने विचारलं की आपण कोणत्या उद्देशाने प्रवर्जित झालेले आहेत? कोण आहेत आपले शास्ता? तुमचे शास्ता कोण आहेत? आणि कोण आपले गुरु आहेत? आणि आपले गुरु कोण आहेत किंवा आपण कोणत्या धर्माला मानता? आणि तो आजीवक अशा प्रकारे भगवंतांना प्रश्न करू लागला की आपले गुरु कोण आहेत आणि आपण कोणत्या धर्माला वगैरे मानता. आजीवक उपनग्न साधू होता. आजीवक जो होता तो उपनग्न साधू होता. तथागताचे शरीर चिवराने सुआच्छादित होते. आणि तो आजीवक उपक नग्न साधू होता, परंतु तथागताचे जे शरीर होते ते चिवराने सुआच्छादित होते. त्यांच्या हातात भिक्षापात्र होता. तथागतांच्या हातामध्ये भिक्षापात्र होता. त्यांची शोभा अनुपम होती. आणि तथागतांची शोभा अनुपम होती. तथागत मृदू स्वरात उपकाराला म्हणाले, आजीवक मी सर्व धर्मापासून अलिप्त आहे. आणि तथागत मृदू स्वरामध्ये त्याला म्हणतात की आजीवक मी सर्व धर्मापासून अलिप्त आहे. सर्वांचा मी त्याग केलेला आहे. सर्वांचा मी त्याग केलेला आहे. माझी तृष्णा भय पावलेली आहे. माझ्यामधली जी तृष्णा होती ती भय पावलेली आहे. मी आता विमुक्त आहे. मी आता विमुक्त झालेलो आहे. मी स्वतःच माझ्या ज्ञानाचा उपदेशक आहे. आणि अशा प्रकारे मी स्वतः माझ्या ज्ञानाचा उपदेशक आहे. आजीवक माझा कोणी गुरु नाही की माझा कोणी आचार्य सुद्धा नाही. भगवान बुद्ध त्याला सांगतात, आजीवक माझा कोणी गुरु नाही आणि माझा कोणी आचार्य सुद्धा नाही. माझ्यासारखा ह्या जगात सध्या कोणीच नाही आहे. आणि माझ्यासारखा ह्या जगामध्ये सध्या कोणीही नाही आहे. मी अर्हंत आहे. मी अर्हत आहे. भगवान बुद्ध सांगतात मी अर्हत आहे. मी स्वयं शास्ता आहे. सम्यक संबुद्ध आहे. तथागत त्या आजीवकाला सांगतात मी अर्हत आहे. मी स्वयं शास्ता आहे. सम्यक संबुद्ध आहे. मी धम्मचक्र प्रवचनासाठी वाराणसीला जात आहे. आणि मी धम्मचक्र प्रवर्जनासाठी वाराणसीला जात आहे. यावर आजीवक पुन्हा म्हणाला. तथागतांनी जेव्हा त्याला असं बोलले त्यानंतर आजीवक पुन्हा म्हणाला, आऊस आपण ज्या प्रकारे अधिकारवाणीने हे बोलत आहात त्यावरून आपण जीन असू शकता. तो तथागतांना म्हणतो, आऊस आपण ज्या प्रकारे अधिकारवाणीने हे बोलत आहात त्यावरून आपण जीन असू शकता. यावर भगवान म्हणाले, उपक आश्रव नष्ट पुरुष माझ्यासारखे सत्वजीन असतात. यावर तथागत म्हणतात, उपक आश्रव नष्ट पुरुष माझ्यासारखे सत्वजीन असतात. मी पाप आणि कर्मावरती विजय प्राप्त केलेला आहे. तथागत त्यांना सांगतात, मी पाप आणि कर्मावरती विजय प्राप्त केलेला आहे. अतः मी जीन विजेता आहे. आणि म्हणून मी जीन विजेता आहे. जीनला मी जिंकलेलं आहे. तथागत पुढे म्हणाले, मी सर्वांना परास्त केलेलं आहे. आणि अशा प्रकारे मी सर्वांनाच परास्त केलेला आहे, हरवून टाकलेला आहे. मी सर्व काही जाणणारा आहे. मी सर्व काही जाणतो. मी सर्व काही जाणणारा आहे. मी सर्व धर्म तृष्णा इत्यादी पासून अलिप्त आहे. आणि मी सर्व धर्म तृष्णा इत्यादी पासून अलिप्त आहे. तृष्णेच्या क्षयाने मी विमुक्त झालेला आहे. आणि तृष्णेचा जो क्षय आहे त्याच्यापासून मी विमुक्त झालेला आहे. मी स्वतःच विमल ज्ञान जाणल्यामुळे माझा गुरु कोण हे कसे सांगू. मी स्वतःच विमल ज्ञान जाणून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी कसं सांगू की माझा गुरु कोण आहे. असे सांगून भगवंतांनी उपकास उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे. ज्याचे अर्थ असा आहे,
तथागत त्यांना सांगतात, मी सर्वांना परास्त केलेला आहे, मी सर्व गोष्टींचा जाणकार आहे, मी सर्व गोष्टी जाणतो, मी सर्व धर्म तृष्ण इत्यादी पासून अलिप्त आहे, मी सर्व त्यागी आहे, मी सगळं काही त्यागलेलं आहे, मी तृष्णेच्या क्षय केल्याने विमुक्त आहे, मी स्वतःच विमल ज्ञान जाणल्यामुळे मी आपला गुरु म्हणून कोणाला निर्देशित करू, आणि मी स्वतःच विमल ज्ञान जाणल्यामुळे मी आपला गुरु म्हणून कोणाला उपदेशित निर्देशित करू. देशनेच्या शेवटी उपक आजीविकाने शास्त्राच्या या वचनाने न अभिनंदन केले ना विरोध केले. देशनेची जेव्हा शेवट होती तेव्हा उपक आजीविकाने शास्त्राच्या या वचनाचे न अभिनंदन केले आणि विरोध सुद्धा केले नाही, मात्र आपली मान हलवीत जीभ काढून उपेक्षाचे संकेत देत तो दुसऱ्या मार्गाने निघून गेला. एवढं सगळं ऐकून सुद्धा त्याने शास्त्राचे अभिनंदन सुद्धा केले नाही आणि विरोध सुद्धा केले नाही, फक्त तो मान हलवत हलवत जीभ काढून उपेक्षाचा संकेत देत तो दुसऱ्या मार्गाने निघून गेला. तिथे पुढे शिकारी लोकांची वस्ती होती आणि तो ज्या मार्गाने निघून गेला तिथे पुढे शिकारी लोकांची वस्ती होती. आता आपण जाणून घेऊया ह्या गाथेमध्ये सब्बा भिभू ह्या शब्दाचा अर्थ. बुद्धांनी स्वतःला सब्बा भिभू म्हणून जाहीर केलेले आहे. बुद्धांनी स्वतःला सब्बा भिभू म्हणून जाहीर केलेला आहे. याचा अर्थ असा आहे, त्रैलोक्यातील सर्व धर्मांना परास्त करणारा. त्रैलोक्यातील सर्व धर्मांना परास्त करणारा. सब्बविदू. आता सब्बविदू याचा अर्थ काय आहे, चातुर्भूमिक सर्व धर्म ज्ञात असलेला चातुर्भूमी येणेप्रमाणे. पहिला आहे कामलोक, दुसरा आहे रूपलोक, तिसरा आहे अरूपलोक आणि चौथा आहे लोकोत्तर. आता ह्याच गाथेमध्ये सब्बेसु धम्मेसु अनुपलितो याचा अर्थ आहे तृष्णेने आणि मिथ्या दृष्टीने अकलंकित त्रैलोक्यातील सर्व धर्माच्या बाबतीत. स्वयं अभियाय म्हणजे अत्यंत उच्च दर्जाच्या ज्ञानाचा पूर्णतः स्वतःच घेतलेला अनुभव, स्वतःच शोधलेले ज्ञान, स्वतःच घेतलेले ज्ञानाचा स्वतःच घेतलेला अनुभव आणि स्वतः शोधलेले ज्ञान. हे सर्व सांगितल्यानंतर बुद्धांनी प्रश्न केला की जर मी स्वतःच्या परिश्रमाने हे ज्ञान प्राप्त केले असेल तर मी कोणाचा गुरु म्हणून सांगू, तर मग मी कुणाला आपला गुरु म्हणून सांगू. याचा अर्थ हाच की बुद्धांना उपदेश करणारा धम्म शोधासाठी कोणीही गुरु नव्हता. बुद्धांना उपदेश करणारा आणि धम्म शोधायसाठी कोणीही गुरु नव्हता, हा याचा अर्थ होतो. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की मी सर्वज्ञ आहे. आजचा आपला विषय पण सुद्धा हाच होता, बुद्ध सर्वज्ञ आहेत. बुद्ध सर्वज्ञ आहेत आणि गोष्ट होती उपक आजीवक याची गोष्ट. साधू साधू साधू.